अजितदादांना आदरांजली वाहण्यासाठी ही सर्व मुस्लिम बांधव जे आहेत ते त्यांच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये जे आहेत ते आता विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये जे आहेत ते निघत आहेत. अजितदादांच्या काय आठवणी आहेत? अजितदादाच्या आठवणी म्हणजे काय सांगायचं, आठवणी माणूसच आठवणीत राहिला, आपल्या कायम आठवणीत राहणारा माणूस होता. शब्दच नाहीत आमच्याकडे बोलण्यासाठी. अंधार झालाय आमच्यासाठी, सगळा अंधार, काहीच राहिलं नाही थोडक्यात बारामतीचं. दादा म्हणजे बारामती, आणि बारामती म्हणजे दादा आहे. घरातला माणूस गेल्यासारखं दुःख आहे आम्हाला आज बारामतीत. घरातला माणूस गेल्यासारखं दुःख आहे आम्हाला आज. प्रत्येकाच्या घरात हीच आहे की आमचा घरातला माणूस गेलाय. ही अजितदादांची जी आहे ती सर्वसामान्यांची असलेली जी नाळ आहे ना ती दिसून येते की या काकांचे डोळे अगदी पाणावून गेलेले आहेत. आणि अशीच परिस्थिती जी आहे ती बारामतीतील असंख्य नागरिकांची आहे की अजितदादांची ओळख जर सांगायची झाली तर एक गावखेड्यातला रांगडा असा नेता अजितदादांची ओळख. आणि अजितदादांच्या जाण्यानं ही सर्व शून्य झालेली ही सर्व जी आहेत ही मंडळी आहेत. बोरी समाज, बोरा समाज, दाऊदी बोरा समाज आहे आमचा. आमचा सर्व समाज आहे ना दादाच्या दुःखात सामील आहे, त्यांच्या परिवारात सामील आहे. आमचे वडील आहेत, ज्येष्ठ मंडळी देखील आहेत. काय आहे नेमकं आज आठवण? आम्ही बारामतीमध्ये भोरी समाजाचे 100 घर आहे, पण दादाचं आमचं एवढं लक्ष होतं की बारकाईने आमच्या समाजाकडे लक्ष देत होते. कुठल्याही वस्तूची आमच्या समाजामध्ये अडचण आली, काय झाले तरी आम्हाला मदत करत होते. आज आम्हाला दाऊदी भोरी समाजाचे 100 घर आहे. आम्ही आज पोरकं झालेलो आहे. प्रत्येक वेळी आम्ही कुठलीही कारण असले आम्हाला ते मदत करत होते. आज आम्हाला एकदम दुःखासारखं वाटेल. दादा आमची आज माझा त्यांचा संबंध आज मला कमीत कमी 1990 पासून माझा त्याचा संबंध होता. दादांच्या काय आठवणी आहेत? दादांची जी जीवनघडण होती ती कशा पद्धती 1990 म्हटल्यानंतर तुम्ही दादांची जीवनघडण पाहिली असाल, तुम्ही देखील ज्येष्ठ, कशा पद्धतीनं दादांची सुरुवात होती? दादाला कुठलीही वस्तू आपण काम सांगितले ना नाही कधी म्हणत नव्हते. कधी त्यांना बाबा मदत करण्यासाठी कधी त्याचा पुढं हात होता त्यांचा. आज आमचा एवढा लहान समाज असून बी त्यांनी बारकाईने आमच्यावर पूर्ण लक्ष दिलेलं आहे. आज आम्हाला असं वाटतंय की कधी आमचं काय झालं ते आम्हाला त्याने अडचण आमची कधी कुठलीही वस्तू दूर दुःख केलं आमचं. आज आम्हाला फार दुःख होतं. दादा गेल्यापासून आम्हाला फार फार दुःख होतं. माझा त्यांचा बहुत लय जुना संबंध. ईदच्या प्रोग्राममध्ये आमच्या त्या ईदच्या प्रोग्राममध्ये सामील व्हायचे सगळे मिळून. आम्ही समाजात ईदचा प्रोग्राम करत होतो. आज आम्हाला दादा गेल्यावर फार दुःख आहे. दादा तू या पुढे या. तुम्ही देखील रडत्या भावूक झालेल्या आहेत. दादांच्या आठवणी ह्या बारामतीतून ज्या आहेत त्या अशाच असंख्य नागरिकांच्या चेहऱ्यातून